जिल्ह्यामध्ये जे काही पोलीस पाटील भरती निघालेली, त्यासाठी आपण या ठिकाणी IMP असे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे, ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केला. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची PDF, चालू घडामोडी तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहे. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो, WhatsApp नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आणि मित्रांनो टोटल या ठिकाणी 50 प्लस प्रश्न आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय. चला आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 सेकंद मिळतील, की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2. बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे, हे बीडचे पहा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 10,693 चौरस किलोमीटर. आलं लक्षात? 4 किमी. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे? व्हेरी गुड. किती मित्रांनो? 3.5%. उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येणार ते हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 3.5% मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे 2 नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो लक्षात ठेवा 26 जून 1999. कधी? 26 जून 1999 मध्ये हे अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6. लक्षात ठेवा, बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती? 6 जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत. किती? 6. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो. चला सांगा उत्तर. तर मित्रांनो मांजर सुब्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो? पाली घाट लागतो. लक्षात ठेवायचं आपल्याला पाली घाट. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 बघा, कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कुंडलिका. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? तर सांगा पटकन. तर बघा गेवराईमधून सुद्धा जाते, माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व. कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये वाघेराजवळ उगम पावते? कोणती नदी पाहती? सांगा उत्तर. तर बिंदुसरा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपे मध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा
लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पी-डी-एफ खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पी-डी-एफमधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पी-डी-एफ घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा, आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी पी-डी-एफ मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं, तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली, तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती नदी नेकनूरजवळ उगम पावते? तर आत्ताच पाहिलं आपण कुंडलिका. नेक्स्ट मित्रांनो, सरस्वती व वान या नद्या बीड जिल्ह्याच्या कोणत्या डोंगरामध्ये उगम पावतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट. लक्षात ठेवा मित्रांनो, बालाघाट हे आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? तर उष्ण आणि कोरडे. ऑप्शन क्रमांक 3 उष्ण आणि कोरडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थंड. लक्षात ठेवा, बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो, थंड असतं. कसं? थंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस जास्त पडतो? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस हा जास्त पडतो? बरोबर आहे. तर बघा, अंबेजोगाई आणि केज, परळी, धारूर, परळी, अंबेजोगाई आणि केज, त्याच्यानंतर मित्रांनो परळी आणि धारूर, माजलगाव म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे. यापैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर बघा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 2 बघा. जिल्हा परिषद अध्यक्ष मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं की सरपंच जो काही आपला राजीनामा आहे हा कोणाकडे देऊ शकतो सरपंच? तर बघा, पंचायत समिती सभापती ऑप्शन क्रमांक 3. तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो? तर पंचायत समिती सभापतीकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामस्तरावर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामस्तरावर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रांत ऑफिसर याचे योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये राष्ट्रपतीचा पदभार कोण सांभाळतं? तर राष्ट्रपतीचा या ठिकाणी जर पदभार आहे मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश. लक्षात ठेवा मित्रांनो, सरन्यायाधीश सांभाळत असतो पहा. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महालेखपालाला पदाची शपथ कोण देतो? तर कोण देतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी काय पहा बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारताच्या वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतं? तर भारताचा या ठिकाणी वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान मित्रांनो काय आपलं योग्य उत्तर आहे. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता? तर भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, इसवी सन 1857 म्हणजे शिपायांचे बंड असं कोणी म्हटलं आहे? तर असं कोणी म्हटलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नर फाटक यांनी म्हटलेले पहा. 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो, सतीबंदी कायदा केव्हा पास झाला होता? तर सतीबंदी कायदा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सन 1829 ला पास झाला पहा. 1829 ला. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस कोणी सुरू केलं? तर छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस कोणी चालू केलं होतं?
तर कर्मवीर भाऊराव पाटील, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणी चालू केलं होतं? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. नेक्स्ट मित्रांनो, मोहनजोदडो सिंधू संस्कृतीचे शहर सध्याच्या कोणत्या प्रदेशामध्ये आहे? कोणत्या प्रदेशामध्ये आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंध, पाकिस्तान. नेक्स्ट मित्रांनो, सह्याद्री पर्वताचं दुसरं नाव काय आहे? चला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सह्याद्री पर्वताचं दुसरं नाव काय आहे? तर मित्रांनो काय आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम घाट. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, भारतातील मुक्त व्यापारी बंदरं कोणते आहेत? भारतातील मुक्त व्यापारी बंदरं कोणतं आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला. मित्रांनो, आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. हमास ही राष्ट्रातील दहशतवादी, बघा हमास ही कोणत्या देशातील किंवा राष्ट्रातील दहशतवादी संघटना आहे हमास? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 इस्रायल. बघा इस्रायलने काय केलं आता हमासला या ठिकाणी त्यांचं जे काही क्षेत्र आहे बघा ते अख्खं या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे पहा, बरोबर, गाझा. तर हमास कुडालची मित्रांनो इस्रायलमधली, ऑप्शन क्रमांक 1 इस्रायल. नेक्स्ट मित्रांनो, पर्यटक, प्रवासी किंवा यात्रेकरूंना खालीलपैकी कोणती प्रतिबंधक लस टोचणे हितावह असते? तर आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 कॉलरा प्रतिबंधक. कोणती पहा? कॉलरा प्रतिबंधक. भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? तर कल्पना चावला. ऑप्शन क्रमांक 1 कल्पना चावला. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवरायांच्या लष्करामध्ये पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत असत? तर शिवरायाच्या लष्करामध्ये पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत? तो ऑप्शन क्रमांक 3 सरनोबत म्हणायचे पहा, लक्षात ठेवायचं आहे सरनोबत. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता आहे? तर भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 सामवेद. मित्रांनो लक्षात ठेवा, सामवेद हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19 बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 वंगभंग आंदोलन. लक्षात ठेवायचं आहे वंगभंग आंदोलन. 20 नंबरचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र कशाचं प्रतीक आहे? तर भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र ऑप्शन क्रमांक 4 गतीचं प्रतीक आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, खालील पर्यायापैकी राजधातू म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर राजधातू म्हणून मित्रांनो प्लॅटिनियम व सोने, ऑप्शन क्रमांक 3 प्लॅटिनियम आणि सोनेला या ठिकाणी संबोधलं जातं. पितळ हे संमिश्र कोणत्या दोन धातूचं मिश्रण आहे? पितळ हे संमिश्र कोणत्या दोन धातूचं मिश्रण आहे? सांगा पटकन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जस्त आणि तांबे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जस्त आणि तांबे. नेक्स्ट मित्रांनो, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचं रक्त दिलं जातं तर याला काय म्हटलं जातं? तर बघा, शरीरामधील जी काही रक्ताची कमतरता असते ती भरून काढण्यासाठी त्याला ऑप्शन क्रमांक 2 रक्तपराधान असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 रक्तपराधान. पुढचा प्रश्न मित्रांनो, समुद्र किनारपट्टी जवळच्या भागात रात्री हवेचं तापमान खंडांतर्गत भागाच्या तुलनेत कसं असतं? सांगा पटकन. कसं असतं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त असतं पहा, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 जास्त. नेक्स्ट मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणता असतो? तर कोणता आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवछत्रपती. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, कोणता आहे? शिवछत्रपती पुरस्कार. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा, शिवछत्रपती पुरस्कार. तर आता बघा, लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले, त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा, आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा, बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 93 25 23 08 40 हा नंबर आहे.
यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.